यह घटना सोमवार तड़के की बताई जा रही है। जानकारी के अनुसार धोबी नगर निवासी 29 वर्षीय मोहम्मद सलील अब्दुल अजीज नाश्ता करने के लिए मोमिनपुरा स्थित कमाल बाबा दरगाह रोड पर पहुंचा था। इसी दौरान पुराने विवाद को लेकर 3 आरोपी वहां पहुंचे और युवक के साथ गाली गलौज शुरू कर दी। देखते ही देखते विवाद बढ़ गया और आरोपियों ने युवक पर हमला कर दिया। आरोप है कि शफीक नामक आरोपी ने चाकू से सलील पर कई बार वार कर उसे गंभीर रूप से घायल कर दिया। वहीं दूसरे आरोपी अजीज ने डंडे से हमला किया और जान से मारने की धमकी दी। हमले के बाद आरोपी मौके से फरार हो गए। गंभीर रूप से घायल सलील को तुरंत मेयो अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसका इलाज जारी है। पुलिस ने शिकायत मिलने के बाद हमले की संबंधित धाराओं के तहत अपराध दर्ज कर 2 आरोपियों मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक और मोहम्मद आतिक उर्फ ट्रेलर मोहम्मद नजीर को गिरफ्तार किया है। पकड़े गए दोनों ही आरोपियों का पुराना आपराधिक रिकॉर्ड भी है। अब पुलिस उनके तीसरे साथी की भी तलाश कर रही है। बाजूच्या गल्लीतून कमाल बाबा दरगाह रोडच्या रस्त्याने जात असताना यातील जे आरोपी आहे मोहम्मद शफीक व मोहम्मद रफीक वय 35 वर्षे, शफीकचा भाऊ अजीज आणि मोहम्मद अतिक मोहम्मद नजीर वय 33 वर्षे, राहणार सैफीनगर मोमिनपुरा, या तिन्ही आरोपी त्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून अडवलं आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। भांडण वाढत गेल्यानंतर यातील आरोपितांनी त्यापैकी मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक यांनी त्या फिर्यादीला चाकू फिरवून मारायला सुरुवात केली। त्यामुळे फिर्यादीच्या संपूर्ण शरीरावर एक 4 ते 5 चाकूचे कट्स लागले। काही लोकांनी तात्काळ तिथे पोहोचून त्यांचं भांडण सोडवलं आणि दरम्यान तिथे पोलीससुद्धा पोहोचून आम्ही त्या जखमीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। डॉक्टरच्या रिपोर्टवरून, वैद्यकीय अहवालावरून आपण 324 म्हणजे IPC, त्याचप्रमाणे 118(1), 115(2) भारतीय न्याय संहितेचा सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक वय 20 वर्षे, राहणार मोमिनपुरा हाफिज बेकरीजवळ, त्याचप्रमाणे मोहम्मद आतिक मोहम्मद नजीर वय 33 वर्षे, राहणार सैफीनगर मोमिनपुरा, अशा 2 आरोपितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। यापैकी मोहम्मद शफीक आणि मोहम्मद रफीक या आरोपीवर पोलीस स्टेशन तहसीलला तर हा गुन्हा दाखल झालाच आहे, पण या व्यतिरिक्त प्रॉपर्टी ऑफेन्स म्हणजे चोरी घरफोडीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी हुडकेश्वर, सक्करदरा, वाठवडा आणि केळवद अशा 4 पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे। आम्ही सदर गुन्ह्याचा तपास PSI रमेश शेख हे सध्या करत आहेत। आमचा तपास संपल्यानंतर सक्करदराचे पोलीस आम्हाला संपर्क साधलेला आहे। त्यानंतर ते त्यांच्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करून घेणार आहेत। नेमकं याचं काय कारण होतं, भांडण कशामुळे झालं, याचा आम्ही सखोल तपास करीत आहोत। आरोपी सध्या उडवाउडवीची उत्तर देत आहे, पण आम्ही त्याचा छडा नक्कीच लावू आणि तिसराही आरोपीला आम्ही लवकरच अटक करू।